शेगाव शहरात उपविभागीय पोलीस पथक आणि शहर पोलीस प्रशासनानं शनिवारी मध्यरात्रीनंतर संयुक्तपणे मोठी कारवाई करत तब्बल 111 पोते अवैध गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखू जप्त केला। या कारवाईत ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून 50 लाखांचा गुटखा आणि 20 लाखांचा ट्रक आणि इतर मुद्देमाल असा एकूण 70 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 10:30च्या सुमारास उपविभागीय पोलीस प्रशासन पथक खामगाव आणि शेगाव शहर पोलीस ठाण्याचा पथक खासगी वाहनानं अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होतं। यावेळी बरवट बकाल रोडवरील यादव बेकरी समोर एक संशयास्पद ट्रक थांबवण्यात आला। पोलीस पथकानं त्याची तपासणी केली। यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला। यामध्ये बाजीराव गोल्ड पान मसाला 50 पोते, मस्तानी तंबाखू 11 पोते आणि नजर 1000 पान मसाला आणि N05 प्रीमियम तंबाखू 50 पोते असा 111 पोते प्रतिबंधित गुटखा साठा आढळून आला। गुटखा साठा, ट्रक, मोबाईल, रोख रक्कम असा 70,13,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर या कारवाईत सुरूर अहमद नूर अहमद या ट्रक चालकाला अटक करण्यात आली। तर शनिवार पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती। या प्रकरणी अन्न सुरक्षा कायदा तसंच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।